जननी माता भक्त्यान शक्तीचा उपासक रामभक्त ओंकार हनुमंतराया उभ्या महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांना संभाजीराजांना घडवलं त्या रणरागिणी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना दिवाण वंदन करून अशी लाखात लेखन आणि माझ्या साहेबाची लेखणी अशी लेखणी तुम्हा सर्वसामान्यांच्या हातामध्ये देऊन हा रंगमंच ज्यांनी शिक्षणाची द्वार उघडी करून दिली त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवार अभिवादन करून कलाकृती ही रसिक प्रेक्षक हो कलाकृती ही अष्टमीच्या चंद्राप्रमाणे असते कलाकारानं ती आपल्या कलेनं तो अर्धा चंद्र पूर्ण करायचा असेल तर कलाकारानं आपल्या कलेनं आणि रसिक प्रेक्षकांनी आपल्या सहानुभूतीने तो पूर्ण करायचा असतो अशा कलेचा जन्म जरी कलावंताच्या कुशीत झालेला असला तरी त्याचं लालन पालन पोषण आणि उदरभरण हे कला रसिक प्रेक्षकांच्या मांडीवरती झालं असतं अशा रसिक प्रेक्षकांना गुरुवर्य बंधू मार्गाव गणेशाच्या शिष्यमंडळीचा मानाचा मुद्रा म्हणजे माहूया ग्रामस्थांना आयोजकांना पृथ्वी तलावरील झालेल्या 7 चिरंजीवांपैकी एका चिरंजीवाचा मंदिर या ठिकाणी मोठ्या टौलाला उभा आहे खरंच आपलं हे छोटंसं गाव आणि या गावातली एक छोटीशी वाडी आपण जे केलेलं हे जे बहुमोल कार्य आहे धर्म जागवण्याचं त्याबद्दल आपल्याला मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपल्या सर्वांना गणेशाची शेती चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची
वंदन हे तुला मायेच्या बाळा, स्मरतो नाम तुझे नामो तुझाळला, स्मरतो नाम तुझे नामो तुझाळला.
विलास विजेंद्र गाती आज रे विलास विजेंद्र गाती आज रे स्मरतो नाम तुझे लागो तुझा नाम. स्मरतो नाम तुझे लागो तुझा नाम.
सांगितल्याशिवाय कशाची माहिती असणार? आम्हा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. काय म्हणालीस? आम्हा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. तुम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. अगं ह्या बाजारी तर फार दिवसापासून मी वाट बघत आहे, बरोबर आहे ना? पण मी काय म्हणते, आपल्या राज्य गवळणी पुष्कळ आहे. बरं पुष्कळ आहे म्हणते खरी आहे, होय, पण आपण मुली तरण्यात त्या बरोबर आहे. बरोबर ना? बरोबर आहे. समोर यमुनेचा घाट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अवघड वाट आहे, बरोबर आहे. आणि पुढे जाऊन मग म्हणायचं म्हटलं तर असं आहे काय म्हणायचं की बरं? त्याच्यामध्ये चोरांचा सुळसुळाट आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. म्हणून काय मी म्हणते काय म्हणते? की आपण मुली मुली जाऊन बाजार होईल का? आपण मुली मुली जाऊन बाजार होणार नाही. म्हणून मी काय म्हणते, काय म्हणते? आपल्यामध्ये एखादी शहाणी होणं असली पाहिजे, गरीब कौलाद घातलीच पाहिजे. बरोबर ना? बरोबर कारण आहे. म्हणतात ना, वासरात लंगडी आहे शहाणी, बरोबर ना? बरोबर आहे. मग तुझ्या माहितीप्रमाणे एखादी मावशी आहे का? माझ्या माहितीनुसार एक मावशी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण ती मावशी अशी असली पाहिजे, नुसती नलाचा पाणी तलावाने भेंड्याची भाजी बुलबुलीत, तशी मावशी तशी मावशी नाही आहे. नको. नको. आपल्याला मावशी अशी पाहिजे की मालाची सुरुवात करण्यापासून हा. तर अगदी माल संपून बाजार संपेपर्यंत पर्यंत त्या मावशीला बाजाराची माहिती असली पाहिजे. मग अशा प्रकारची आपली मावशी, पाहिजे. बरोबर. मग तू म्हणतेस ते आपल्या वरच्या ठकाणी मावशी का? सकाळी काही हरकत नाही, मी तिला आरोग्य पाहते. बघते तर. हाय अगे ए मावशी ग, अगं थांबून घे. ऐकून जा गं. काय म्हणाले मावशी? अगं थापी दे, थापी दे. मावशी ठाकी दे. आता काय मावशी थापी दे?
सकाळी मावशी काय थापिते? मला वाटतं मावशी भाकरी जातात असेल. अगं पण एवढ्या सकाळी काय सांगताय आता तुम्हाला? काय हरकत आता मावशी काय थापते आणि काय सकाळपर्यंत थापणार आहे ते आता मावशी आल्यावरच आपल्याला समजेल. बरोबर ना? काही हरकत नाही, पुन्हा एकदा मारून पाहते. अरे ए मावशी का अगं सांगितलं नाही एकदा थापते. मावशी काहीतरी आज फारच वाचन झालेली दिसते. मला तर काही शंकाच वाटते थोडी बरोबर ना? काही हरकत नाही, बोलणार मारून पाहते. अरे ए मावशी का अगं आले मुलीनं. मला बोलावण्याचं कारण. हॅलो अगं मावशी ग तुला बोलवण्याचं कारण ते आम्ही नंतर सांगू, पण मी तुला पहिल्यांदा हरवी मारली तेव्हा तू काय म्हणालीस? थापी दे. थापी दे. पण तू एवढ्या सकाळी काय थापत होतीस? सांगितलंच पाहिजे का? सांगितलंच पाहिजे. काय मावशी का? आता थापायचं काम बोलत आहे. थापायचं काम आपलंच आहे. आपलंच आहे का? पण आपली परंपरा ही जनाबाईची आहे. बरोबर ना? आता लक्षात आला असेल. बरोबर. चिमटा का लय चिमटा. हा. कसं माहितीये का? हा. थापीचे काय माहितीये का? आपण गवळ्याच्या मुली. बरोबर. आणि गवळ्याचं काम काय असतं? की गवळ्याचं काम काय करायचं असतं? दही, दूध, ताक, लोणी विकायचं. बरोबर आहे. परंतु हा सध्या एका वस्तूला फार किंमत आहे. काय म्हणतेस काय? हा, त्या काय माहितीये का? काय गोमूत्र आणि शेण्या. म्हणतेस काय? हा. गोमूत्र आणि शेण्या. हा, त्या शेण्या मी थापीत होते. हा. कारण हा. त्या बाजाराला मी घेऊन जाणार आहे. शेणी बाजाराला घेऊन जाणार आहे. शेण्या बाजाराला घेऊन जाणार आहे. हा. पण त्या घेऊन जात असताना हा. तेव्हा गोमूत्रामध्ये भिजवून नेणार आहे. काय म्हणतेस काय? गोमूत्रामध्ये भिजवून देणार आहे. माझ्या गाईचं जे गोमूत्र आहे, हा हिंदू धर्माच्या प्रथेनुसार बरोबर गोमूत्राला फार महत्व महत्व आहे. आहे. बरोबर बरोबर आहे. आणि त्या गोमूत्रामध्ये ते शेण भिजवून त्याच्या गोवऱ्या करणार हा. आणि त्या शिवभक्ताला देणार आहे. बरोबर. आपल्या पाठीमागून येणारे जे शिवभक्त आहेत ना, हा. त्या शिवभक्तांना फार त्याची किंमत माहिती आहे. हा. त्यामुळे त्याला मी आधी विकणार आहे. हा. बघूया किमतीला कुठला घेता येते. काय हरकत नाही. तुम्हा मुलीचा काय विचार आहे मला बोलायचा अगं, काय? आता मुली-मुलींचा विचार आहे महत्त्वाचा बाजार. मुलीचा विचार आहे होय. अगं, त्यात विचार काय करायचा? आता विचार म्हणजे हा. आमच्या मुलीमध्ये कधी शाणगंधी गवळण असली पाहिजे. अगं, ते येणारच की. म्हणून आम्ही तुझी निवड केलेली आहे. परंतु मुलींनी मथुरेच्या बाजाराचा विचारच का करायचा? हा हो, मान आपलाच आहे. बरोबर ना? हा. कारण काय झालं माहितीये का? काय झालं? एकदा गवळ्याने पण तो प्रयत्न करून बघितलेला आहे. गवळ्यांनी पहिला बाजार केला. केलं ना? पण काय झालं? पण त्याचा काय झालं? बाजार करता आला नाही. लाखाचे 12ला करून आले नाही. 12,000 करोड आले आहे. बरोबर ना? आणि रसिक प्रेक्षक हो, हा हीच परंपरा आज सुद्धा चालू आहे. बरोबर. घरातला आपला गवळी जर बाजारामध्ये 100 रुपये घेऊन गेला, तर काय करतो? 100 रुपयाचा वाटोळा लावून येतो. बरोबर ना? पण घरातली गवळण जाऊ द्या, हा बाजाराला गेले की 100 आपले 10 रुपये परत आणणार. म्हणजे आणला. ही परंपरा अजून चालू कारण आहे. तुला बाजाराची माहिती आहे. पण मला काय म्हणायचं होतं माहितीये का गवळणे, हा की जर ह्या गवळ्याला बाजार जमला नाही बरोबर. तर पाठवून येणारे बाजार कसा करतील? ते आता बघूया सगळं बघायचंय आपल्याला. बरोबर ना? हे बाजार कशा क्रांतीवरती करतायत बरोबर. आणि कुठल्या बाजूला करतायत बरोबर. ते आपल्याला बघायचं. बरं, हा. बाजाराला जाताना घेतलं काय नसलं काय सांगता आलं पाहिजे फटाफट. बरोबर ना? हा. आता विक्रीला घेतलाय घडा. हा. हड्ड्यावर अंडे 7. हा. हड्ड्यावर अंडे 7. त्याच्यावर घेतला घडा. हा. घड्यावर घेतली दह्याची घडी. दह्याची घडी. आणि नेसले बघा 9 पैठणी साडी. बरं, आता चला बघू बाजाराला जाऊया. बरं मावशे? हा. अगं लय हुशार दिसतेस. म्हणजे तुला काय? असं तसं मला समजू नको. हा. अगं तुला अजून माझी ओळख पटलेली नाही बघ दिसायला. अगं आमचा मुलीचा विचारलास हा. आणि तुझ्याला कोण सांगणार? माझं सांगितलं कशा? अगं सांगितलंच पाहिजे. अगं, माझं कसं माहितीये का? हा. काट्याच्या आणि वरवस्ती ती जगाव हा पण वसाडी एका वसेची ना. काय म्हणतेस काय? हा. हा. वसेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 छोटे एक घडेची ना. काय म्हणतेस का? घडीची ना? हा. घडेची ना त्याने आणले 3 मडकी, 2 कच्ची एक भाजेची ना. बरोबर. आणि भाजेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे एक चांगल्याची ना. सकाराम बोलवाळी, हा. आमचे गुरुवारी समान तुम्ही आहात. बरोबर. या विषयाला पुढे चालले यायचे तुम्ही. जे ना. आपल्याला याच्यावरती चालणार आहोत. बरोबर. बघ, हा. मी बाजाराला
काय घेतलं नसलं काय सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. हे बघ, केरुणाने शृंगार वेणी फणी हा. आणि विक्रीला घेतलंय गोमूत्र आणि लोणी. तेच काय काय घेतलंय गोमूत्र आणि शेळी. शेणी. हा. शेणी घेतलंय. बरोबर काय मावशे हा. बाजारला आपण कशा पद्धतीने जायचा नादी का बाई हा बाजारात जायचं बरोबर आहे बरोबर पण या गवळणीवरती हा. गवळणीवरती बाजार करण्याची वेळ का आली? काली गवळ्यांचं काम का पहिलं? कारण गवळ्याला बाजार जमलेलाच नाही. पहिलं काम काय आपलं आपलं घर सांभाळणार. बरोबर गवळ्यांनी खायचा व्यवहार करून त्याचे गवळी करायचे. हा परंतु गवळ्यांनी बाजार करायची वेळ का आली हा. ते पहिलं आपण सांगणार आहोत. बरोबर. नंतर आपण बाजारात जाणार आहोत. काय असं बरोबर. बरं म्हणजे काय माहितीये का की गवळणीवरती बाजार करायची वेळ का आली हे आपण सांगणार आहोत. हा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बाजार जमला नाही तर मग आज तुम्ही काय घेऊन येणार. बरोबर बरोबर आहे. हा अगदी बरोबर पहिल्या बारीला तुम्ही बाजार कसा करणार हा. कारण तुम्हाला बाजार जमलेलंच नाही. बरोबर. पहिला बाजार करायचा प्रयत्न केला होय. पण मग नंतर तुम्ही काय करणार ते आम्हाला बघायचं. बरोबर सगळं करून बघू. चला बरं, बरं. मग कसं माहितीये का हा. हॅलो हाय गवळी गेले बाजारी थाट लावून आले मालाची वाट अहो गवळी गेले बाजारी थाट लावून आले मालाची वाट आता गवळ्यांना देऊया खाट ग आता गवळ्यांना देऊया खाट ग अगं साजन मन काय म्हणाला गवळी गेले बाजारी साठ गवळी गेल्याची वाट. हा. म्हणजे काय झालं माहितीये का मालाची वाट लावलेली आहे पूर्ण बाजाराला गेले हा. परंतु त्यांचा माल सांभाळता आला नाही. बरोबर हा. म्हणून म्हणाले हा. गवळी गेले बाजारी साठ आणि लावून आले मालाची वाट मालाची वाट. आता गवळ्याला देऊया खाटे आता त्याला बसायला काम देऊया काय करायचं यांना घरी बसवायची खाट्या दुसरी यायची खाट द्यायची बसायला आणि मग शेण्या कशाला द्यायच्या ते बघू आपण. खाल ना हा. म्हणून म्हणाले गवळी गेले बाजारी साठ आणि लावून आले मालाची वाट आता गवळ्याला देऊया खाट ग आता गवळ्याला देऊया खाट ग अगं साजने म्हणे झाली मंजूळ पहाट ग बरोबर आहे. हे कसं माहितीये का? आता पाठ झालेली आहे. हे शेजारी जाती बाजारे बाजारे गाडा. लाखाचे केले 12,000 आणि फिरून झाले बेटा काय झालं माहितीये का हा बाजाराचे लाखाचे 12,000 केले बरोबर आहे पोराला पण
बरोबर आहे. पुढे कसा माहितीये का हात हलवीत धरणी वाट ग हात हलवीत धरणी वाट ग अग साजरे मन झाले सांगे राधिका आणि वेदिका सात शृंगार करा ग साज शृंगार करा ग मन मोहुनी गाणी गाऊनी गवळणी चालल्या ग गवळणी चालल्या शुभ वेळेची आहे ही पाठ वाऱ्याची बघा आली ही लाट वाऱ्याची आई बघा ही लाट. पुढे सांगते का घेऊन डोईवर माठ ग आज घेऊन डोईवर माठ ग अग सासरे माय झाले मंडळ पाठ ग.
वाचायला जाताना आवड दिली पाहिजे मला जी. बरोबर आहे. दही घ्या दही घ्या दही. काल रात्री झोपे दादा, देवा हा, मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण रात्रीने बोलावं कारण एवढं हा की आपल्या गोकुळातून हा गवळणी मथुरेला बाजारपेठेकडे निघालेला आहे. बर त्याचा रस्ता प्रतिबंध करणं हे काम मी तुझ्यावर सोपवत आहे. हा देवा हा, गवळणी किती आहेत गवळणी गवळणी आहे 16,108 गवळणी आहे. देवा हा, 16,108 गवळणी हा, आणि सुदाम एकटा हे सुदाम जरी एकटा असला हे कसं शक्य आहे देवा ते आहे कारण तू माझा जागा आणि जागा तुझा आहे. असं म्हणते काही हरकत नाही येतच तर ठीक आहे. हा या कवितेचं सांगणे आहे सचिन सुर्वे यांचं. छोट्या मुलीसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. मंडळांचा आभार आहे. चांगल्या बोलायचे आमचे गुरुवारी बंधू भायगाव नरेश यांचे शिष्य ज्यांनी आयुष्यभर सेवा केली असे सीताराम तोरगे यांच्याकडून 100 रुपये आमच्या कलावंतांना बक्षीस आलेलं आहे. बाबा आपलं शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. चला का म्हणलं दही घ्या दही घ्या दही. अगं शेणी घ्या शेणी घ्या शेणी. काही हरकत नाही दूध घ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्यांनी असलं पाहिजे. सर्वप्रथम तर मी आभार मानून राहतो. हाय आगे गवळणी गो उभ्या राहा ग. अरे नाही उभ्या राहणार रे. काही हरकत नाही. सर्वप्रथम एक मुलाला पाहतो. अरे मुलाशी समोर ये. तो आलीस कुठून आणि जाणार कुठे? काही हरकत नाही. या मुलांमध्ये ही म्हातारी जी आहे ती फार वाटणार दिसत आहे आणि सर्वप्रथम आता तिला जाणवून पाहिली पाहिजे. अगं ए म्हातारे, म्हातारे म्हणतेस काय? अगं म्हातारे म्हणून तुला काय करणी म्हणू काय ह्या वयात? हा? माहितीये का म्हातारे काय धरणी म्हणू? वाड्यामध्ये लाताडी हा, गुरं बांधायला बरोबर. गवळ्याचा विषय आपला. हा, वाड्यामध्ये लाताडी हा. आणि घरामध्ये म्हातारी असली पाहिजे. काय म्हणते? म्हातारी म्हातारी. तरच जनावर सरळ जातात. बरोबर ना? नाहीतर काय होते? अनेक जनावर काय झाली माहितीये का? हा, उंडगी निघाली. काय म्हणतेस काय? हा. काय म्हणते? बरीच जनावर अशी आहेत हा. की उंडगी निघालेली आहे. असं त्यांना आपल्या बरोबर घ्यायचीच नाही. बरं ठीक आहे. बरं म्हणते हा. तू आलीस कुठे आणि जाणार कुठे? विचारलं तू कोण? अगं मला ओळखलंच नाही. तू अलकायला काय मोठा राजा लागला होय? अगं असं नाही. हा. अगं मला भगवान श्रीकृष्णाचा सवंगडी सुदाम असे म्हणतात. सुद्धा म्हणतात. होय. तू कशाला आलाय समजेल का? अगं मी तुझा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे तू पुरुषार्थ गाजवायला. अगं मी पुरुषा म्हटल्यानंतर पुरुषार्थ वाजवणारच. होय रे. असं आहे ना? पण मला पुरुषार्थाची लक्षणं सांगायची आहेत. काय म्हणते? काय सांगायचे? पुरुषार्थाची लक्षणे. आणि ती प्राप्त कशी कराल? बरोबर ना? किंवा त्यातली तू आता रस्ता अडवायला आलाय. हा. म्हणजे तू प्राप्त किती केले? बरोबर. की 4 आहेत. हा, कर्म, बरोबर. धर्म, धर्म, अर्थ हा. आणि मोक्ष. बरोबर. ही चारीच्या 4 प्राप्त करतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पुरुषार्थ. बरोबर ना? तू याच्यामध्ये कुठे बसतोस ते आम्हाला सांगायचं. आपल्या मागून जे येणारे आहेत ना हा. ते सकाळपर्यंत नक्की सांगतो. कोण? प्रकाश बुवा का? हवे बरोबर. हा. ठीक आहे. प्रकाश बुवानी सांगायचं आहे बरोबर. की तुम्ही याच्यात किती प्राप्त केली. बरं सांगते. तर पुरुषार्थ श्रेष्ठ करायचं इथं येऊन. बरोबर. काय ते काम तू म्हणतो आमच्या सांगते ना? सांगा बरोबर. माझी सवय अशी आहे हा. तर तकाला जाऊन भांडायला बोलायचं नाही. बरोबर. शक्ती तुरा करायला आलोय बरोबर. तर तुम्ही पुरुष श्रेष्ठ करताय तर त्या ताकदीने उतरायचं. आणि हा. स्त्री श्रेष्ठ करणार. आणि त्या बरोबर आहे ताकद. ना? बरोबर. हा, सामना कसा आला पाहिजे? पुरुषार्थाची 4 लक्षणं आहेत हा. की तुम्ही किती प्राप्त केलेत. बरोबर. आणि जर का ती प्राप्त केली तर पुरुषार्थ
66 करा बरोबर मग ते गमगुमान मागण्यावर बरोबर आहे बरोबर हा त्यानंतर पुरुषार्थाची लक्षणं झालीच बरोबर पुरुषार्थाची व्याख्या सुद्धा सांगायची ती हंबीररावाने सांगायची काय म्हणताय काय पुरुषार्थाची व्याख्या हा. काही कुणी सांगायची आहे हंबीररावांना. हंबीररावांनी बरोबर. हा वाट बघतोय मी आता तर काय परंतु तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही मला जाता येणार नाही होय. बरं. मग काय केलं पाहिजे तुझी ओळख मला सांगितली पाहिजे माझी ओळख कारण हा या बाजाराला जाताना आम्हाला अनेक भामटे भेटले काय म्हणतेस काय हा त्यांनी भयंकर त्रास दिलेला आहे असं आहे हा कारण हा या भामट्याला सवय झालेली आहे हा काय काहीतरी खोटा छाप सांगायचा हा आणि हा. काय करायचं माहितीये का हा. की सुदाम सांगायचं हा. इंद्रिय सांगायचं बरोबर. भगवान श्रीकृष्ण सांगायचं नाव हा. आणि आमच्या मालाची लयलूट करायची हा. तर हे ओळख सांगितल्याशिवाय मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही बरोबर हॅलो संतोष हुमडे सॉरी अभिनव हुमडे याचकडून नृत्य करणाऱ्या मुलींसाठी 200 रुपयाचं बक्षीस आले आहे. हॅलो हॅलो विठ्ठल कुटेकर यांच्याकडून या लहान मुलांसाठी बक्षीस आलेलं आहे तरी आम्ही सोड हिरा महेंद्र कला त्यांचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद सतत श्रवणी शाहीर विजय सुंदरी तू पटकन बरोबर माझी ओळख आणखी आहे ऐकून घे हा हाय हॅलो शाहीर विजय सुंदरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाळेत उद्योगवाना शाहिरी मानाचा मुद्रा हाय अगं ओरडून सांगतो तुला मी राधे राधे जरा थांब अगं ओरडून सांगतो तुला मी राधे राधे जरा थांब देवाचा विकास तुला अगं राधे देवाचा विकास तुला आणि देवाचा तास मी सुद्धा म्हणजे तुला सोन्याची नगरी करून दिलं तोच का बरे बरे तोच मी बरं मला सांग काय म्हणतात या सुदामाला जी सोन्याची नगरी करून दिली हा त्यावेळेला सुदाम बरोबर तूच ना मीच तो तुझ्या बायको तुला पोहे तयार करून दिले होते बरोबर आहे. बरोबर हा ते बायकोनी तयार करून दिलेले पोहे भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेला बरोबर बरोबर हा तर ते पोहे तिनं कशावरती भाजले होते बरोबर आणि हा. ते पोहे तिनं कशाचे बनवले होते बरोबर ते हंबीररावाने ते सांगायचं कोणी सांगायचं हंबीररावाने जेवढे प्रश्न विचारेन तेवढ्या प्रश्नाची उत्तर द्यायची कारण बरोबर ना पार्वतीनं प्रश्न विचारायचा आणि शेतकऱ्याला त्याचं उत्तर द्यायचं बघूया किती सत्ता बरोबर ना कार्यक्रम करायचं कसं करायचा कारण ही तलेगरवाले म्हणण्याची क्वालिटी आहे क्वालिटी Quality. कार्यक्रम कसं करायचा हिशेब म्हणजे हिशेब हिशोब म्हणजे हिशोब चला तर. मग पुढे कसं होतंय का? हाय. या 100 रुपयाचं सांगणं संतोष हुतेकर यांचं बारी सकाळपर्यंत असेच ठासून झाले हा. होय होय तुमचा आशीर्वाद सगळा तुला जो राहू दे. काय म्हणालो हुकुम देवाने मला देऊनी देवाने हुकूम आणि म्हणून आलो का मी धावणी
अशी म्हणते होय नारदाचं गर्व हरण करण्यासाठी माझ्या पायाची धूळ देवाला दिली होती. हा अशा माझ्या गवळणी आहेत. अशी म्हणते का तुला सांग कसं आहे ते. काही हरकत नाही मग पुढे कसं म्हणते का अगं रस्ता तुझा बंद केला मी मुता रस्ता तुझा बंद केला मी मुदा देवाचा वेळ कमी आहे म्हणून तुला शॉर्टकट सांगते तुझी ओळख पटलेली आहे. बरोबर म्हटलेलं आहे आमची विनंती आहे. हा आवडतो पिता देवाला घेऊन बोलवून ठेवली. अशी होय तर तुला पुढे जाता येणार नाही तुम्ही यावर झाडाखाली बसून राहायचं बघ वसनाला पक्की आहे. बरोबर ना हलणार नाही. काही हरकत नाही हा. पुन्हा एकदा आवाज पाहतो कोण आहे तिकडे नमस्कार असं देवा बाबा देवा तुला सांगितलेली कामगिरी देवा सांगितलेली कामगिरी रुपयाबंदा परंतु त्याच्यामध्ये एक चारण्याची खोट आहे करण्याची कोण आहे चारण्याची खोट आहे ती कशी काय ती अशी की ती ज्या गवळणी जेव्हा जवळ निघाली आहे हा. त्याच्यामध्ये एक म्हातारी गवळण आहे एक म्हातारी आहे का एक म्हातारी आहे आणि ती फार वात्रट आहे असं आहे का हा ती फार वात्रट आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिला स्वतः गेलं पाहिजे ठीक आहे काय हरकत नाही मी स्वतः जातो ठीक आहे तर काय दही घ्या दही घ्या जास्त कवळी असलं पाहिजे काय होती अगं हा. तू आलीस कुठे आणि जाणार कुठे आणि हे विचारायला पहिलं तू कोण सांग मला. अगं मी. कारण मगाशी एकाला पुरुषार्थही विचारताय. हा. आता तुझ्या उपरात चपट ठेवू का. अगं मी कोण माहितीये का हा. हे संपूर्ण जग आहे संपूर्ण जग आहे. विश्व आहे हा. ते मी उभं केलंय हा. माझ्यामुळे चाललंय तुझ्यामुळे चाललंय. हा. म्हणजे अमेरिकेत तिकडे असं नाही. हा. तू भगवान श्रीकृष्ण ना रे. हा, मी भगवान श्रीकृष्ण मग तुला राधा का आवडली. त्या राधेमध्ये जीव तुझा का गुंतला. कारण माझी राधेवरती भक्ती होती राधेवरती भक्ती होती. राधेवरती माझ्यावरती भक्ती होती असं म्हणायचं आहे होय. हा. त्याच्याही पलीकडे जाऊन राधा होती. हा. कारण तू ज्या वेळेला राधा 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 म्हणायला लागलास बरोबर. त्यावेळेला त्या धारा वाहू लागल्या. हा. आणि धारा धारा करता राधा राधा म्हणू लागलास. बरोबर बरोबर हा. तुझी ओळख तेव्हा पटकन सांग बरोबर. ठीक आहे हॅलो अगं सावळा हारी कृष्ण मुरारी सावळा हारी कृष्ण मुरारी उभा तुझ्या पुढे वनात आले भगवान विष्णूच्या मनात अरे
गोमय सर्व गोकुळ केला तुझी ओळख पटलेली आहे हा. आता आमची एक विनवणी आहे ती पटकन ऐकून घ्यायची देवा. कारण जरी आम्ही किती दिवस प्रयत्न केला डोळावर करायचा तरी तुझं मला ऐकलंच पाहिजे. म्हणून आमची एक विनवणी ऐकून घे पटकन बनवू. कसं तुझ्याशी आज मी बोलू अगं दयेचा दिन दयाळो कसं तुझ्याशी आज मी बोलू आणि शरण तुला तू काढू देवा तुला लोटांगण या चोळीचं 200 रुपयाचे सामने कोणाचं माहिती आहे का? गुरुवारी बंधू भार्गव नरेश बरोबर आहे. यांचे शिष्य हा. यशवंत गणेश नारगोलीवाले बरोबर. यांची मंडळी हा
साजला साजला हा. पण वर्षभर झगडणे झडणे बरोबर ना अनेक मंदिरं तशीच पडलेली आहेत बरोबर आहे परंतु ह्या लोकांनी हा जास्त मंडळी नाहीये 30 बरोबर. 35 घर आहेत बंधू बरोबर ना हा. 30-35 घर आहेत आणि दुसरं